ओके, आज आहे आपलं आयनिक इक्विलिब्रियम लेक्चर नंबर 8. काल आपण काही प्रॉब्लेम्स तुम्हाला होमवर्क साठी दिलेले होते. आलाय का? बोला. ऑप्शन नंबर दुसरा आलाय का? हा, चेक करा. 5.5.3. ओके, ठीक आहे, डन. सोडून द्यायचे? सोडून देऊ का? सोडून देऊ का सोडून देऊ? सोडून देऊ म्हणजे आलाय तुम्हाला. ठीक आहे, पुढचा. याचा आन्सर सांगू काय? काय सांगू मी? सांगू कसा? ठीक आहे. ऍट 25 डिग्री सेल्सिअस किती टेम्परेचर आहे? 25. केएसपी तुम्हाला दिलेला आहे. केएसपी इज इक्वल टू काय तुमचा 8 × 10⁻⁻5. म्हणजे हे कसं आहे रे? स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. कसं आहे हे? बोला काय येईल? पीबी BR2 कसं सोल्युबल असेल हे? PB2 प्लस 2BR मायनस. कोणी केलं BR2 मायनस? नाही ना केलं? ठीक आहे. If the salt is 80% dissociated, what is the solubility of PbBr2 in moles per liter? काय विचारले तुम्हाला? सोल्युबिलिटी. काय दिले तुम्हाला इथे? डिसोसिएशन दिले, म्हणजे पर्सेंट डिसोसिएशन दिले ना, बरोबर का? ह्याच्यावरनं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन काढू शकता. किती? 0.8. बरोबर का? काय आलं तुमचं इथे? इफ द सॉल्ट इज ओके, इनिशियली किती डिसोसिएट झाले तुमचं? आता पहा कोणी घेतलं? कोण घेतलं तुम्ही? PbBr2. कसा डिसोसिएट होतोय तुमचा? PB2 प्लस 2BR मायनस. बरोबर का? इनिशियली मी म्हणतो ऍट अ टाइम t इक्वल टू 0 हा 100 होता. हे किती होते? 0. बरोबर का? आता पहा ऍट टाइम t इक्वल टू t हा किती झालाय? किती पर्सेंट डिसोसिएट झालाय? किंवा 80%. किती डिसोसिएट झालाय तुमचा? पर्सेंट वर नाही का? किती डिसोसिएट झालाय? 80%. म्हणजे किती उरला? बरोबर. हा 20 उरला. हा 80 कमी झाला, म्हणजे हा कितीने वाढला? 80 ने वाढला. आणि हा कितीने वाढला? 2 × 80 ने वाढला. कितीने वाढला? 2 × 80 ने वाढला. काय डाऊट? हे आले यांचे कॉन्सन्ट्रेशन. काय डाऊट? समजलंय का? हो ताई, असंच केलंय का तुम्ही? अहो असंच केलंय का? 80 × 2 किती आलं? 160. 0.8 घेतलं म्हणजे तुम्ही 1.6 घेतला ना. ठीक आहे, म्हणजे 0.8 तुम्ही पर्सेंटचं कन्व्हर्जन करून घेतलं. ठीक आहे, चालतंय तुमच्यानुसार. तुम्ही म्हणतात तसं तर तसं चालतंय. बोला. इनिशियल किती होता हा? 100. आता हा किती राहिला? 0.8 डिसोसिएट झालाय, म्हणजे राहिला किती? 0.2. राहिला किती? हा 0. हा किती तयार झाला? 0.8. हा किती तयार झाला? 1. आता काय डाऊट आला का तुमच्याप्रमाणे? बोला. केएसपी काढायचा फॉर्म्युला काय असेल? केएसपी इज इक्वल टू, बोला किती आहे? 1 आणि 2. बरोबर का? म्हणजे 1:1, 2:2, S:2, 1 + 2. काय डाऊट? इथपर्यंत समजलंय का? नेक्स्ट पुढे पहा. केएसपी ची व्हॅल्यू दिली. किती आहे तुमची? 8 × 10⁻⁵ इज इक्वल टू, बोला 4 S:3. बरोबर का? म्हणजे ह्याला काय केलं मी इकडे आता शिफ्ट करतो. बरोबर का? नक्की का? बोला किती येईल हे? 2 × 10⁻⁻5 इक्वल टू S इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ. चुकलं काय? चुकलं. काय X⁻². ओके, मग क्या होगा? ओके, याची व्हॅल्यू टाकायची होती. बरोबर. ठीक आहे, बोला ह्याची व्हॅल्यू किती? रेस टू 1 ना. रेस टू 1. आणि याची किती? रेस टू 2 इंटू S⁻3. बरोबर का? आता करेक्ट आहे? नक्की का? 100%. छान. बोला 8 × 10⁻⁻5 इज इक्वल टू इंटू थांबा 1.6 इंटू 1.6. ठीक आहे,
इंटू एस चा क्यूब, म्हणजे एस क्यूब इक्वल टू काय आलं 8 इंटू 10⁻⁻5 अपॉन 0.8 इंटू 1.6 इंटू 1.6 आहे का असं? ठीक थांबा येईल 8 1 जा 8 8 0.1 बरोबर का. एस क्यूब इज इक्वल टू काय येणार 10⁻². आता पहा -1 वरती गेला तर +1 किती होईल +1 - 5 अपॉन 1.6 इंटू 1.6 हा क्यूब रूट आहे, क्यूब आहे त्याचं काय करू आपण क्यूब रूट काढू. हा काय आला तुमचा एस आला. आहे का असं ऑप्शन? आहे का ऑप्शन? काय डाऊट? एवढं सोपं आहे. डायरेक्टली इथून आपण व्हॅल्यू टाकल्या, मग अशी व्हॅल्यू टाकलेल्या नव्हत्या. आलंय का? लिहिलंय का? चुकलंय घ्या लिहून पटकन, पटकन लिहायचंय. हा रेस टू -4 या समृद्धीताई कळतंय का? नक्की का? सरळ बसा. झाले? कसं सोडवायचं कळलं ना तुम्हाला? नंतर सोडवा तुम्ही, आता पीडीएफ येईल तुम्हाला. नेक्स्ट बोला, आलाय का? बोला ऑप्शन नंबर सोडू का सोडून देऊ? सोडून द्या. झाले तुम्हाला आले. ये सोडवा की दे दो. ओके. सोल्युशन विच इज 0.3 मोलर. कॉन्सन्ट्रेशन किती आहे? सॉरी 10⁻⁻3 सॉरी 0.03 0.3 ना 0.003 ठीक आहे. 10⁻⁻3 इच. प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 10⁻⁻3. प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? कोण कोण दिला Mn2+, Fe2+, Zn2+ आणि Ag2+. इज ट्रीटेड विथ कोणासोबत त्याची ट्रीटमेंट केली आपण? -16 सल्फाइड आयन. इफ KSP ऑफ MnS, ZnS, HgS आर सगळ्याची KSP ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. विच वन विल प्रेसिपिटेट फर्स्ट? कोणाचं प्रेसिपिटेशन आधी होईल हे विचारलंय. प्रत्येकाची प्रेसिपिटेशन कधी होतं बरं? उलटी कधी येते? ज्या वेळेला KIP इज ग्रेटर दॅन KSP. बरोबर का? काय डाऊट? अहो नक्की का? सगळ्याचे KSP दिलेत, सगळ्याचे KSP लिहूयात आपण. पहिल्याचं KSP किती आहे 10⁻⁻15. दुसऱ्याचं किती आहे 10⁻⁻, तिसऱ्याचं किती 10⁻⁻, आणि चौथ्याचं किती 10⁻⁻54. काय डाऊट? आता प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय? किती दिले प्रत्येकाचं? म्हणजे KIP ची व्हॅल्यू किती आहे? जास्त कुठे आहे रे सर? सगळीकडे जास्त आहे. बरोबर, म्हणजे उलटी सगळीकडे होईल, पण सगळ्यात जास्त उलटी कोण करेल? कोणाचं आहे ते? HgS. कळतंय का? म्हणजे सगळ्यात पहिलं प्रेसिपिटेशन कुठे होणार? HgS. ऑप्शन नंबर कळलं कसं काढलं? डिफरन्स जिथं जास्त तिथं जास्त. तुम्ही सोडत बसले का? है ना? काय काय क्वेश्चन बघून सॉल्वच नाही केलं, कळलं नाही. सगळ्यात शेवटचा पॉइंट ना, गडबड केली ना तुम्ही, तुमचं लक्ष उलटीतच होतं. झालं का? हा झालाय का? किती आलंय? नाही आलं? when equal volumes of AgNO3 and NaCl solution are mixed, दोघांचे इक्वल व्हॉल्यूम काय केले आपण? मिक्स केले. याचं व्हॉल्यूम V, याचं व्हॉल्यूम V आर मिक्स. द प्रेसिपिटेशन ऑफ AgCl विल ऑकर विथ. AgCl चं प्रेसिपिटेशन कधी होईल असं त्यांनी विचारलेलं आहे. पहा KSP दिलेलं आहे. कोणाचं प्रेसिपिटेशन विचारलंय आपल्याला? AgCl चं. पहिल्यांदा असं लिहून घेऊयात. पहा AgNO3 कसं डिसोसिएट होईल? बोला. Ag+ NO3-. बरोबर का? थोडस मी बदलतो. +H2O. ठीक आहे. बोला काय मिळेल तुम्हाला? Ag+. NO3 चं डिसोसिएशन होईल का?
हायड्रोलिसिस सॉरी NO3 मायनस हायड्रोलिसिस होणार का? नाही होणार. anions which does not hydrolyze. बरोबर. anions हायड्रोलिसिस नाही होते, कॅटायन्स हायड्रोलिसिस होते. कोणाचं होते? फक्त कॅटायन्स हायड्रोलिसिस. कोणामध्ये होतं बरं कॅटायन्स हायड्रोलिसिस? कॅटायन कोणाकडून येतो? बेस कडून. म्हणजे बेसचं हायड्रोलिसिस झालेलं आहे इथे, म्हणजे काय असणार इथे? वीक बेस असणार. कोण असणार तुमचा? हा दुसरा कोण घेतलाय तुम्ही? NaCl. याला वॉटर मध्ये टाका. हा कसा डिसोसिएट होतो तुमचा? प्लस Cl. काय डाऊट? KSP ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. कोणाचं प्रेसिपिटेशन करायचं तुम्हाला? बोला, प्रेसिपिटेशन होईल कधी? काय काय? ज्या वेळेला KIP ग्रेटर असेल, KIP ग्रेटर दॅन KSP. KSP ची व्हॅल्यू किती आहे? 1.81 इंटू 10⁻². याच्यात काही डाऊट? इथपर्यंत कळालंय का? नक्की का? कोणाचं प्रेसिपिटेशन करायचं तुम्हाला? Ag प्लस Cl मायनस. हा दोघा हा जो आहे याच्यापासून बनला, याची गरज नाही तशी. ठीक आहे, पण आता लिहिलं होतं, पण आता पुसतो. ठीक आहे, बोला. याच्यासाठी समजा KIP काढायचं आहे मला. काय काढायचं आहे? कसा येईल KIP? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेस टू 1 कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl. आणि ह्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचं मल्टिप्लिकेशन जे आहे ती व्हॅल्यू कशाची असणार? या चौघांपैकी ती व्हॅल्यू कशापेक्षा मोठी आली पाहिजे? म्हणजे 1.8 इंटू 10⁻⁻10 पेक्षा काय आली पाहिजे? मोठी आली पाहिजे. ज्याची मोठी येईल त्याचं काय असणार? KIP मोठा, आणि त्याचं काय होणार? प्रेसिपिटेशन होणार. काय होणार त्याचं? काय डाऊट? काय डाऊट? इथे समजा 10⁻⁻5 10⁻⁻5 किती येईल? 10⁻², म्हणजे ऑलमोस्ट इक्वल येईल का? बरोबर. इथे बोला -6 -5 किती होईल? 10⁻². थांबा, 10⁻⁻5 10⁻⁻5 किती होईल तुमचं? 10⁻², म्हणजे 1 इंटू 10⁻⁻10. हा कशाच्या जवळ आहे? अप्रॉक्स 2 च्या जवळ आहे का? 2 इंटू 10⁻⁻10. बरोबर का? ठीक आहे, आता पहा इथे किती होईल? 1 इंटू 10⁻² -11. इथे किती होईल? 10⁻⁻, इथे किती होईल? बोला, कोणती व्हॅल्यू जास्त आहे? फोर्थ वाली जास्त आहे. वरती मायनस आहे ना, बरोबर. कमी व्हॅल्यू कोण? जास्त व्हॅल्यू कोणती? ही. म्हणजे याच्यासाठी IP ची व्हॅल्यू काय येणार? ग्रेटर. बरोबर का? हिअर KIP ग्रेटर दॅन KSP जर झालं तर काय होईल त्या ठिकाणी? उलटी होणार. बरोबर का? PPT तुमचा तयार होईल. काय भूक लागली? भूक गेली. आता घ्या पटकन पटकन लिहायचंय. हे तुम्ही नीट विचार केला नाही का कसं सॉल्व्ह करायचंय? का बरं? ठीक आहे, काय मी H2O लिहिलाय तो. हा HCO नाही बरं का, हा H2O आहे. HCO लिहिताय. असं काही लिहिता परत म्हणतात तुम्ही शिकवलेलं येत नाही. असं कसं? तू काय पण लिहिजे. झालं का? नेक्स्ट. आता हे जमेल तुम्हाला. आधीची जी कन्सेप्ट आहे तीच इथे लावलेली आहे. ठीक आहे, कोणाचं प्रेसिपिटेशन होईल तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, एकदा ट्राय करा. आज पुन्हा ट्राय करा. नाही जमलं तर मी उद्या सोडूनच देणार आहे. काय डाऊट? सोडून म्हणजे सॉल्व्ह करून देतो, असं सोडून नाही देणार. काय डाऊट? बोला, कालपर्यंत काय काय झालंय? सोल्युबिलिटी प्रोडक्ट झाला आपला KSP. बरोबर का? त्यानंतर काय झालं आपला? डिफरन्स बिटवीन KSP अँड KIP. बरोबर का? जर KSP इज ग्रेटर दॅन KIP, बोला काय होईल? सोल्युशन कसं असेल? अनसॅच्युरेटेड.
जर KSP इक्वल टू KIP असेल, सोल्युशन कसं असेल? सॅच्युरेटेड. आणि जर तुमचा KSP इज स्मॉलर दॅन KIP, सोल्युशन कसं असेल? सुपर सॅच्युरेटेड अलॉंग विथ उलटी प्रेसिपिटेशन, दॅट इज PPT. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन नाही, PPT प्रेसिपिटेशन. काय डाऊट? हे काल शिकलोय का आपण? आज काय शिकायचं आपल्याला? ये काही सुनेला लग रहा है क्या? कॉमन आयन इफेक्ट पाहिले का? असं काय किधर देखा है हमने? पाहिलंय ना, बाद झालं. एवढं तर आठवतं ना, पाहिलंय. काय केलं होतं आपण? एक बीकर घेतला होता, बीकर मध्ये काय टाकलं होतं आपण? वीक ऍसिड टाकलं होतं. काय टाकलं होतं तिथे? त्याच्यात स्ट्रॉंग ऍसिड ऍड केलं, आणि मग स्ट्रॉंग ऍसिड ज्यांच्यामध्ये आयन काय होता, एक कॉमन होता, आणि तो कॉमन आयन मुळे काय झालं, जे वीक ऍसिड होतं त्याचं डिसोसिएशन कमी झालं. ठीक आहे, इथे आपण तेच करणार. आपण काय करणार आहे, एक स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट ह्याच्यामध्ये टाकणार आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे इथे आहे AgCl. काय ह्याच्याकडे? AgCl ह्याच्यामध्ये आहे. कोण आहे? AgCl स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट असतं का? असतं, मी सांगतोय ना. आहे, ठीक आहे. AgCl इज स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. आता ह्या स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट मध्ये मी काय केलं, एक स्ट्रॉंग ऍसिड टाकलं. काय टाकलं मी याच्यामध्ये? एक काय टाकलं मी याच्यामध्ये? काय टाकले मी याच्यामध्ये? स्ट्रॉंग ऍसिड. काय डाऊट? काय डाऊट? नक्की? आता पहा, AgCl याच्यातले काही मॉलिक्युल्स काय होतील? कशामध्ये टाकले आपण? बोला. Ag+, बरोबर का? समजा नंबर ऑफ मोल्स ह्याची सोल्युबिलिटी इन मोल्स पर लिटर काय म्हणलं आपण? S. याच्या जर S मोल सोल्युबल झाले तर हे किती तयार झाले असतील? S. हे किती तयार झाले असतील? याचे किती सोल्युबल होतात? ते S. याचे जेवढे सोल्युबल होतील तेवढेच याचे तयार होणार, तेवढेच याचे सुद्धा तयार होणार. काय डाऊट? काय डाऊट? नक्की का? आता कोण टाकलाय मी? AgCl टाकलाय त्याच्यामध्ये. कोण टाकलाय मी? HCl टाकलाय. सॉरी 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 माय मिस्टेक. थोडं मागे येऊयात. ह्याच्यासाठी समजा मला काय काढायचं आहे? काय नाही काढायचं. AgCl टाकला आपण. काय टाकला याच्यामध्ये? HgCl सर. HCl. काय टाकला आपण? HCl. काय टाकला आपण? HCl. काय ऍड केले आपण ह्याच्यात? बोला, कसा डिसोसिएट होईल हा? H+Cl. समजायचे नंबर ऑफ मोल्स जे सोल्युबल झाले ते म्हणतो मी S'. हे किती तयार झाले असतील? हे किती तयार झाले असतील? काय डाऊट? समजलंय का? ऑलरेडी इथे Cl- होते. या HCl मधून परत काय आले? कॉमन झालं का? काय कॉमन झालं? हा, इथे सुद्धा Cl- झाला, इथे पण Cl- झाला, बरोबर का? काय डाऊट? नक्की का? म्हणजे टोटल ह्याचं याची जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती आलं? S+S'. हे कसं आलंय कळलंय का? नक्की? ते असं झालेलं आहे ऑलरेडी आपलं. सारखं सारखं आपण त्याच्यातच असं रिपीट करतो. ठीक आहे, समजलंय का इथपर्यंत? मला आता AgCl साठी KSP लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? पण या HCl मधून मिळालेला Cl- या AgCl मधून मिळालेल्या Cl- पेक्षा काय खूप जास्त आहे. काय खूप सारा Cl- झाला. आता ह्या सोल्युशन मध्ये खूप सारा Cl- जर झाला तर इक्विलिब्रियम काय होईल तुमचं? शिफ्ट होईल. इक्विलिब्रियम तुमचं लेफ्टला शिफ्ट होईल, आणि हा जेवढा काही Ag तुमचा सोल्युबल झालता तो सुद्धा काय होईल? परत AgCl मध्ये कन्वर्ट होईल. कळतंय? समजतंय? इथपर्यंत कळाले? कळलंय का? समजा वरच्या रिएक्शन साठी मला KSP लिहायचं, मी काय लिहिणार? कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+, कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोणते? हे पण आणि सगळे Cl- येतात ना, दॅट इज CS- Cl- टोटल. काय डाऊट?
समजलंय का? आता Cl मायनस टोटल जे आहेत, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CS मायनस टोटल, हे कशाचे इक्वल आहेत? Cl मायनस ऑफ AgCl प्लस Cl मायनस ऑफ HCl. बट काय? Cl मायनस ऑफ HCl आर ग्रेटर दॅन Cl मायनस ऑफ AgCl. बरोबर का? Therefore Cl मायनस टोटल इज इक्वल टू, बोला, Cl मायनस कशातले? ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड. काय डाऊट? समजलं का? म्हणजे अप्रॉक्सिमेट हा खूप बारीक आहे, त्याच्यामुळे हे कशाची इक्वल आला? टोटल Cl मायनस तुमच्या Cl मायनस ऑफ स्ट्रॉंग ऍसिड बिकॉज ऑफ कॉमन आयन. कोणामुळे झालं हे? म्हणजे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टची सोल्युबिलिटी काय होते? डिक्रीज होते. कधी? जर कॉमन आयन असेल तर. कोण असेल तर? एवढं सोपं आहे. समजलंय का? नक्की का? या इफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इज ऍडेड. कोण ऍड केला आपण? एक आता स्ट्रॉंग ऍसिड काय एक प्रकारचा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच आहे. ओके, इफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ऍडेड टू द स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट हॅव्हिंग अ, देन द कॉमन आयन इज इक्वल टू, कॉमन आयनचं कॉन्सन्ट्रेशन कशाचे इक्वल असतं? कॉमन आयन कोणापासून? कॉमन आयन कोण होता? Cl मायनस. Cl टोटल कशाचे इक्वल आला? कळलंय का? मग असं लिहू शकतो का मी? कसं सर? हो का? असं KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. टोटलची व्हॅल्यू काय? स्ट्रॉंग ऍसिड. Cl मायनस ऑफ, म्हणजे आपल्याला Cl मायनस जे आहेत ते आपल्याला स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचे लागतील का? नाही लागणार. कॉमन आयन असेल तर कोणाचे लागतील? फक्त स्ट्रॉंग ऍसिडचे. कोणाचे लागतील? फक्त. काय डाऊट? नक्की का? जाऊ का पुढे? अहो जाऊ का? या पा द सोल्युबिलिटी ऑफ AgCl. इथं सोल्युबिलिटी प्रोडक्ट, सोल्युबिलिटी प्रोडक्ट किती दिला त्यांचा? काय विचारले तुम्हाला? सोल्युबिलिटी विचारली. म्हणजे इन 0.1 मोलार NaCl. NaCl चं कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय? म्हणजे 10⁻². आता पहा AgCl चं डिसोसिएशन कसं होईल? Ag प्लस Cl मायनस. बरोबर का? आणि NaCl चं इथं सुद्धा H2 आहे बरं का बाळा, हा H2 आहे, सी नाही. ठीक आहे, कसा होईल तो? Na प्लस. काय डाऊट? याच्यामध्ये काय डाऊट? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, कम्प्लीट डिसोसिएशन होईल. एका NaCl पासून एक Na एक Cl किती घेतले आपण? 10⁻². ह्या 10⁻⁻1 घेतला तर हे किती मिळतील? Cl मायनस किती मिळेल? काय डाऊट? समजले? आता ह्याच्यासाठी स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट साठी मला KSP लिहायचं आहे. काय लिहायचं आहे मला? सोल्युबिलिटी काढायची ना. फॉर्म्युला काय आपला? x⁻⁴, y⁻⁴, s⁻². केवढं सोपं आहे? बरोबर का? कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोणते? म्हणजेच कोणाचे? स्ट्रॉंग ऍसिडचे. म्हणजेच कोणाचे? अहो म्हणजेच कोणाचे? काय डाऊट? घेऊ का पुढे? बोला. KSP इज इक्वल, KSP ची व्हॅल्यू दिली ना? किती दिली आहे? इज इक्वल टू याची सोल्युबिलिटी S आणि याचं कॉन्सन्ट्रेशन. बोला. 10⁻². सोडवायला जमेल का? 100%. किती येईल तुमचं? आहे का? नक्की का? S इज इक्वल टू काय आला तुमचा? 1.6 इंटू 10⁻². समजलंय? ऑप्शन नंबर. का बरं? कॉमन आयन होता. याचं माहित होतं का आपल्याला? नव्हतं माहिती. हे माहित दोघांची काय असणार? SS असणार. करेक्ट. पण याची S असणार. काय असणार याचं? S. याचं किती असेल? S प्लस 10⁻⁻1. पण नंतर याचं जास्त आहे म्हणून फक्त 10⁻⁻1. S आपण निग्लेक्ट केलं. कळलंय? त्याच्यावरून आपण S ची व्हॅल्यू डायरेक्टली काढून घेतली. कळलंय? अहो कळलंय का? नक्की का?
KSP ऑफ AgCl, KSP ची व्हॅल्यू दिली, इट्स सोल्युबिलिटी इन 0.1 मोलार Ag प्लस NO3 मायनस. जमेल का? सेम आहे. याच्यामध्ये दिलेली आहे तुम्हाला KSP दिलेला आहे, S तुम्हाला काढायचा आहे. याच्यापेक्षा जास्त येईल का कमी येईल एवढंच तुम्हाला विचारलेलं आहे. कॉमन आयन आहे की. ओके, Ag प्लस Ag प्लस. मगाशी Cl होता, आता कॉमन कोण आहे? Ag. असं कसं कॉमन आयन नाहीये? सायमल्टेनियस सोल्युबिलिटी काय आपल्याकडे नेक्स्ट? दोन स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट जर एकत्र घेतले, मगाशी पहा काय होते इथे आपल्याकडे, एक तुमचा स्पॅरिंगली सोल्युबल होता आणि एक तुमचा एकच स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. जर आपण एक साथ दोन्हीही स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट घेतले, काय केलं आपण? दोन्हीही काय केले आपण? स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट घेतले आणि त्यांची आपण सोल्युबिलिटी काढली. सोल्युबिलिटी प्रोडक्ट जर काढला तर त्यांची सोल्युबिलिटी काढली, त्याला काय म्हणतो आपण? सायमल्टेनियस. दोन्हीही स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टची सोल्युबिलिटी जर तुम्ही एक साथ काढली, त्याला काय म्हणायचं? सायमल्टेनियस सोल्युबिलिटी. एक्झाम्पल दिले का? AgCl आणि AgBr कसा होईल बरं बोला? सोल्युबल Ag प्लस प्लस. काय डाऊट? सर H2O लिहायचं का बरं विसरता तुम्ही? होतं. दुसरं बोला. AgCl प्लस बोला. इथे Ag प्लसचं कॉन्सन्ट्रेशन काय येईल? याचं प्लस याचं. फक्त एकाचं घेऊन चालणार, कारण दोन्ही पण कसे आहेत? स्पॅरिंगली सोल्युबल आहे. कळलंय? ठीक आहे. म्हणजे याची समजा S आहे, याचं S डॅश आहे, मग याचं टोटल कॉन्सन्ट्रेशन किती येईल? S प्लस S डॅश. याचं S, याची S डॅश. समजलंय का? याच्यात काय डाऊट? कसं आले? कळले? अहो कळलंय का? नक्की. समजा याच्यातले किती सोल्युबल झाले? S. याचे किती तयार होतील? S. याचे किती तयार होतील? S. याची सोल्युबिलिटी समजा आपण म्हणलं S डॅश, किती तयार होतील? याचे S. याची सोल्युबिलिटी काय असेल? टोटल कॉन्सन्ट्रेशन S प्लस S डॅश प्लस. कसं आले? कळलंय हे? नक्की कळलंय? 100%. जाऊ का पुढे? समजा याची काढली तर काय येईल? याचा KSP सांगा बरं. याचा KSP सांगा, याचा KSP सांगा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ म्हणजे काय? लिहू का डायरेक्ट? S प्लस खाली बोला. आलं का? एवढं सोपं आहे. जायचं पुढं. नेक्स्ट काय आपल्याकडे? झाली ना? संपली सर सोल्युबिलिटी सायमल्टेनियस. Find the solubility of AgCl and AgBr if they are present in the same beaker and KSP याचं दिलाय KSP याचं. जमेल का? यावर लगेच सोडवा पटकन. सोडवा पटकन. पटपट. सोडवा पटकन. पहिल्यांदा कोणाची दिलाय? AgCl ची. पहा KSP कोणाची? AgCl इज इक्वल टू काय येईल बोला? S प्लस S डॅश इंटू S. बरोबर का? अपॉन KSP कोणाची? अपॉन कोणाची? KSP ऑफ AgBr अपॉन बोला S प्लस इंटू S डॅश. काय डाऊट? व्हॅल्यू दिल्यात का? अहो व्हॅल्यू दिलेल्या आहेत का? करा पुट. AgCl ची किती आहे? अपॉन इज इक्वल टू S प्लस S डॅश, S प्लस S डॅश. S अपॉन बोला फायनली S अपॉन S डॅश. S अपॉन S डॅश किती येईल तुमचा? 4 4 4. काय येईल तुमचा? 4. मग 4 1 जा 4 आणि वरती आला 4.
4 1 4 4 4 16 किती आला. Therefore पहा S इज इक्वल टू 4 टाइम्स S. काय डाऊट? समजलं का? आता ही आलेली S ची व्हॅल्यू इथं पुट करा. ठीक आहे, काय करा, S ची व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला फायनल आन्सर मिळून जाईल. का करून देऊ? करून द्या. पहा KSP फॉर AgCl काढूयात आपण. कोणासाठी काढूयात आपण? पहा काय येईल तुमचं, S प्लस S डॅश इंटू S. S ची व्हॅल्यू किती आहे? KSP ची व्हॅल्यू किती? 16 इंटू 10⁻⁻⁻⁻ ना बाळा. क्या खाके आई? बोला S ची व्हॅल्यू किती? 4S डॅश प्लस 4S डॅश. टोटल किती झाले? S डॅश इक्वल टू किती येईल? बोला 4S डॅश प्लस S डॅश इंटू 4S डॅश. आता काय डाऊट? आता बरोबर आहे का? 16 इंटू 10⁻⁻10 इथे किती आलं? 5. 5 4 जा 20 S डॅश. म्हणून S डॅश इक्वल टू, जमल का? बरोबर का? 4 किती जा? हा 4च्या टेबल मध्ये, हा 5च्या टेबल मध्ये. किती आलं? 4/5 इंटू 10⁻⁻. काय डाऊट? काय डाऊट? दोघांची काढायची. ठीक आहे, S डॅश आलाय तुमच्याकडे. S 5S डॅश ना, 5 4 जा 20 S डॅशचा स्क्वेअर. मग S डॅश काय येईल तुमचा? अंडर रूट ऑफ 4/5 10⁻⁻⁻. हा काय आला तुमचा? 2 अंडर रूट 1/5 इंटू 10⁻⁻10. बरोबर. हा 4/2 म्हणून तुम्ही काढू शकता, नो डाऊट. हा आला S डॅश. आलेली S डॅश ची व्हॅल्यू टाका, तुम्हाला S मिळून जाईल. काय डाऊट? समजलंय का? म्हणजे फायनल आन्सर काय येईल तुमचं? S डॅश इज इक्वल टू 2 इंटू अंडर रूट ऑफ 1/5 इंटू 10⁻⁻⁻. -10. ठीक आहे, चला -10 काढ बाई. बोला -10 बाहेर काय येईल? अंडर रूट 1/5. काय डाऊट? काही डाऊट? काय आलं तुमचं इथे? S डॅश. याला असं लिहू का? अजून भारी दिसतंय जरा. आलं का? समजले कसं सोडवले? S काढता येईल का तुम्हाला? आलेली व्हॅल्यू पुट करा. S इज इक्वल टू काय तुमच्याकडे? 4S डॅश. S इज इक्वल टू 4 इंटू S इज इक्वल टू 4 2 जा काय डाऊट? समजलं? इथं आला तुमचा S डॅश, इथं आला तुमचा S. कळलंय का? नेक्स्ट काय? ऍप्लिकेशन्स ऑफ सोल्युबिलिटी प्रोडक्टचं ऍप्लिकेशन. पहिलं काय? इन सॉल्टिंग आउट सोप बाय ऍडिंग सॉल्ट. सोप माहिती का तुम्हाला? सोप. सोप म्हणजे काय? साबण. इथं काय झालंय, साबण जो आहे ना तो पाण्यामध्ये मिक्स केलाय. ओके, -Na+. ओके, CH3COO -Na+. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड यांना आपण सोप म्हणतो. काय म्हणतो यांना? R ची व्हॅल्यू, कार्बन नंबर असतात ग्रेटर दॅन 10, 20 असतील, 30 असतील, 40 एक्सेट्रा. त्याच्याशी काय आपल्याला घेणं देणं नाहीये. ठीक आहे, आपल्याला काय कन्सेप्ट लक्षात घ्या. काय पाहिजे आपल्याला? ऍप्लिकेशन्स ऑफ सोल्युबिलिटी प्रोडक्ट. कसं? हा साबण काय झालाय तुमचा? पाण्यामध्ये मिक्स झालाय. आता त्या पाण्यातून काय बाहेर काढायचं आपल्याला? सोप सोल्युशन सेपरेट करायचं. सोप सोल्युशन कोणतं आहे तुमचं? हे वाला आहे. म्हणजे तुम्हाला कोणाला बनवायचं, कोण बाहेर काढायचं आहे? या सोपला या वॉटर मधून काय करायचंय? काय करायचं तुम्हाला? बाहेर काढायचंय. काय काढायचं तुम्हाला? कसं काढू शकता? बाय ऍडिंग ऑफ सॉल्ट. काय ऍड करू शकता तुम्ही?
काय फरक होईल पहा, तुम्हाला कळेल. मी फक्त लिहितो, तुम्हाला लगेच कळून जाईल. सॉल्ट मी ऍड केलं, बोला काय होईल. काय झालंय, कॉमन आयन झाला ना. कोण बाहेर पडला, Na प्लस. Na प्लसचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल, जास्त होईल. जर Na प्लसचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं बरोबर, तर इक्विलिब्रियम तुमचं, आणि मग तुमचा जेवढा काही Na प्लस इथे मिळालाय तो सगळा कुठे जाईल, परत इथे काय बनेल त्याच्यापासून, सोप. आणि मग तुम्हाला सोप बाहेर काढता येईल. समजलं का. दॅट इज इन सॉल्टिंग आउट सोप बाय ऍडिंग सॉल्ट. कळलंय का. सोल्युबिलिटी प्रोडक्ट इथे आपण वापरला बरोबर. सोल्युबिलिटी प्रोडक्ट Na प्लसचा इथून आपण रिव्हर्स केलं. कळलंय का. अहो कळलंय का. मग एवढं काय रागाने बघतो त्याच्याकडे, महाराज येतात साबणाला, साबण दो. सेकंड काय सर, रिएक्शन इन प्युरिफिकेशन ऑफ कॉमन सॉल्ट बाय ऍडिशन ऑफ. आता आपल्याला प्युरिफिकेशन करायचंय कोणाचं, सॉल्टचं प्युरिफिकेशन करायचं म्हणजे काय बाहेर काढायचं आपल्याला, NaCl बाहेर काढायचं. कोण बाहेर काढायचं आपल्याला. मग मी काय करतो, हे जे सोल्युशन आहे याच्यामध्ये मी HCl टाकलं. काय टाकलं मी, HCl तुमचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, कम्प्लिटली डिसोसिएट होईल. कसं, काय झालं रे, आला का Cl मायनस कॉन्सन्ट्रेशन काय होईल इथे. जर Cl मायनसचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, पहा बरं का, जर Cl मायनसचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर तुमचा कोण वाढेल, KIP वाढेल. KIP विल बी ग्रेटर दॅन KSP. मग काय होईल, सगळा प्रेसिपिटेशन होईल. जसं मागे झालं इथं पण काय झालं, KIP मोठं लिहिलं नाही का इथे, KIP काय असेल, ग्रेटर दॅन KSP. देअरफॉर precipitation of soap will occur. सोप will कुठपर्यंत, हुशार, गुड, until KIP is equal to KSP. काय डाऊट, इथे सुद्धा सेम होईल बरोबर. precipitation of salt will occur until KIP equal to KSP. कॉन्सन्ट्रेशन वाढलंय बरोबर का. कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणजे बाहेर येणार, पीपीटी तयार होणार. कोणाची पीपीटी तयार होईल, तुमच्या सॉल्टची बरोबर का. देअरफॉर पीपीटी ऑफ सॉल्ट will occur until, बोला, KIP is equal to. एवढं सोपं आहे हा, केवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. क्वेश्चन चालू, बफर सोल्युशन. नेक्स्ट काय आपल्याकडे, काय असतं बरं बफर सोल्युशन. सुनेला लग रहा है, किधर सुनेला है बफर, हमारे पास 2 दिन का बफर है. मिशन मंगल पाहिलं का, मिशन मंगल, ईशान मंगल नाही, मिशन मंगल पाहिलाय बरोबर. ते मंगलयान ज्यावेळेस ते पाठवतात त्यावेळेस एका स्पेसिफिक पॉइंटला काय होतं की त्यांना अचानक स्पीड भेटते बरोबर, आणि त्यांना त्यांच्याकडे एक्स्ट्रा फ्यूल उरतं. त्यावेळेस मग विद्या बालन म्हणते, तुमचं लक्ष विद्या बालनकडेच होतं. विद्या बालन काय म्हणते, हमारे पास 2 दिन का बफर है. म्हणजे काय, काहीही बदल आला तरी प्रॉब्लेम येणार नाही, कंडिशन परत नॉर्मल होऊ शकतात, कारण आपल्याकडे एक्स्ट्रा फ्यूल त्या ठिकाणी आहे. थोडंसं त्या टाइप मध्येच बफर सोल्युशन आपलं आहे. बफर सोल्युशन काय करतं, तर इट रेजिस्ट द चेंज इन पीएच. ओके, एखादं सोल्युशन आहे, फॉर एक्झाम्पल मी म्हणतो हे सोल्युशन आहे माझं, हे बफर सोल्युशन आहे. काय हे, जर ह्याच्यामध्ये मी ऍसिड टाकलं, काय टाकलं मी ह्याच्यामध्ये, याचा पीएच काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे, कारण मी काय टाकतो त्याच्यामध्ये ऍसिड टाकतोय, पीएच काय व्हायला पाहिजे. पण हे बफर सोल्युशन असल्यामुळे याचा पीएच चेंज होत
ठीक आहे, चला जाऊ दे. मी काय केलं, ह्याचं डायल्युशन केलं. काय केलं ह्याचं मी? जरी डायल्युशन केलं तरी सुद्धा ह्याचा पीएच चेंज होत जाऊ दे. चला मग मी काय करतो आता, बेस ऍड करतो. काय ऍड करतो मी याच्यात? मी जरी याच्यामध्ये बेस ऍड केला, काय ऍड केला मी याच्यामध्ये, तरी सुद्धा याचा पीएच चेंज होणार, कारण ह्याच्यामधलं केमिकल जो काय बेस ऍड केलाय त्याला न्यूट्रलाइज करतं. याच्यामधलं केमिकल जे ऍसिडिक ऍड केलं त्याला न्यूट्रलाइज करतं. कसं? बफर ऍक्शन म्हणतात त्याला. पुढे आपल्याला ते येणार. ठीक आहे, थोडस बफर सोल्युशन मी पितो. Solution which resist the change in pH on addition of small amount of acid, base or dilution is known as. सर इथं स्मॉल अमाऊंट लिहिले, म्हणजे थोडस टाकलं, म्हणजे जास्त टाकलं तर बदलेल, बदलणार, पण असं काय मेजर नाही बदलणार, पॉइंटने बदलेल फक्त. ठीक आहे, जास्त काय त्याच्यामध्ये चेंज येणार. कळलंय का? अहो कळलंय का? असं सोल्युशन जे काय करतं, पीएच चेंजला रेजिस्ट करतं, त्याला काय म्हणतो आपण? बफर सोल्युशन. काय म्हणतो त्याला आपण? याचा अर्थ असं नाही की तुम्ही बफर सोल्युशन घेतलंय 1 ml आणि त्याच्यामध्ये तुम्ही 1 लिटर ऍसिड टाकताय. त्या बफर सोल्युशनची पण काय असेल, काहीतरी रेंज असेल ना. दॅट इज रेंज ऑफ बफर सोल्युशन. ती पण काहीतरी स्पेसिफिक असेल ना. बफर सोल्युशन इथपर्यंतच काम करेल, त्याच्या पुढे हे काम करणार नाही. लिमिटेशन्स पाहिजे, ते सुद्धा पाहिजे, आता टेन्शन नाही घेऊ. ठीक आहे, असं सोल्युशन जे काय करतं, चेंज इन पीएच ला रेजिस्ट करतं, त्याला काय म्हणतो आपण? बफर. किती टाईपचे बफर सोल्युशन आहे आपल्याकडे? पहिलं नॉर्मल बफर. पहिलं कोणतं आपल्याकडे? सेकंड आपल्याकडे आहे ऍसिडिक बफर. कोणता आहे? जर ऍसिडिक बफर आहे तर ते कसं पीएच करेल बरं? ऍसिडिक पीएच मेंटेन करत असेल. नॉर्मल म्हणजे किती पीएच मेंटेन करत असेल? 7. आणि मग तिसरं कोणतं असेल बरं? ते कोणतं पीएच मेंटेन करत असेल? बेसिक पीएच मेंटेन करत असेल, बरोबर का? की कितीही वर्ष ठेवले तुम्ही बफर सोल्युशन तरी ते खराब होत, बफर सोल्युशन तुमचे खराब होत नाही. ठीक आहे, असे जरी तुम्ही ओपन ठेवले तरी बफर सोल्युशन वरती परिणाम होणार नाही, ते लगेच ऍडजस्ट करतं. कळाले? समजलंय का? जाऊ का पुढे? माणसाने बफर सोल्युशन सारखं असं. सर थांबा, पुढे पुढे जाऊ, पुढे जाऊ, पुढे जाऊ. डीप झालं. 3 टाईपचे बफर सोल्युशन. पहिला कोणता? सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड, यालाच काय म्हणतो आपण? नॉर्मल बफर. काय म्हणतो त्याला आपण? कशाचं बनलंय ते? सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड. सेकंड कोणतं आहे तुमचं? मिक्सचर ऑफ वीक ऍसिड, वीक बेस विथ, सॉरी, वीक ऍसिड, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अलॉंग विथ, हे जे आहे हे आहे तुमचं ऍसिडिक बफर. काय हे तुमचं? नक्की ऍसिडिक बफरचं कॉम्पोजिशन काय असतं? तर ऍसिडिक बफरचं कॉम्पोजिशन हे असतं. बोला, पहिलं वाला कोणतं आहे तुमचं? नॉर्मल बफर. ऍसिडिक बफर मध्ये कोण असतं? वीक ऍसिड, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड, वीक ऍसिडचं सॉल्ट. आणि काय असतो त्याच्यामध्ये? 3 गोष्टी असतात. काय असतो? एक सॉल्ट ऑफ वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, आणि कोण असतो तुमचा? स्ट्रॉंग बेस. काय डाऊट? समजलंय नक्की? याला काय म्हणतो आपण? ऍसिडिक बफर. काय म्हणतो याला आपण? ऍसिडिक. थर्ड, मिक्सचर ऑफ वीक बेस, सॉल्ट ऑफ वीक बेस. आता हे जे आहे ना, यालाच आपण कॉन्जुगेट ऍसिड ऑफ वीक बेस पण म्हणतो. पुढे कळणार आहे तुम्हाला. इथे काय म्हणतो आपण? कॉन्जुगेट बेस ऑफ, म्हणजे ह्याला एकतर सॉल्ट ऑफ वीक ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस म्हणा, किंवा ह्याला एकत्रित काय म्हणा? कॉन्जुगेट बेस ऑफ. आणि कॉन्जुगेट बेस त्याच्या ऍसिड पासून कशाने डिफर करतो? एखादा ऍसिड आहे आणि त्याचा कॉन्जुगेट बेस आहे, तर दोघांमध्ये फरक काय असतो? H+ चा डिफरन्स असतो. अंदाज पंचे टाकला त्यांनी पण बरोबर आहे. ठीक आहे, डिफरन्स कशाचा असतो? H+ चा डिफरन्स असतो ना. सगळ्यात पहिलं लेक्चर आयोनिक इक्विलिब्रियम
आठवलं का? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर एकमेकांपासून कशाने डिफर करतात? H+. चेक करा आहे का? उघडा उघडा, आहे नक करू, चेक करा. हो, ब्रॉन्झ सेट लॉरी कन्सेप्ट मध्ये. अब आएगा ना तेरे को याद. झाले का? बोला, पहिले काय आपल्याकडे सॉल्ट ऑफ वीक बेस. त्याचा पीएच जर काढायचं मला, पीएच इक्वल टू काय येणार? आता पहा बरं, वीक ऍसिड वीक बेस असं काय झालंय का? सुनेला लग रहा है. निकालो निकालो. वीक ऍसिड वीक बेस आहे का? कालच झालंय ना. त्याचा पीएच काढायचा असेल तर हाच फॉर्म्युला आहे का? चेक करा. 7 + ½ pKa + pKb. मायनस नाही बाळा, मायनस आधीच्या दोघांना आहे. दोन्ही पण वीक असल्यावर हा आहे. हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट मध्ये पाहिलं आपण 4 टाईपचे सॉल्ट: स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड वीक बेस. त्याच्यामधलं वीक ऍसिड वीक बेस हा इथे आहे. ठीक आहे. आता समजा मला हा पीएच आला याच्यावरनं काहीतरी, मला तो चेंज करायचा. काय करायचं मला? पीएच कुठे? हा बरोबर आहे, इथे मायनस आहे. राईट, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस. बरोबर. पीके ए मायनस पीके. तू इथं मायनस म्हणला बाळा. गप गे ईशानची शपथ. म्हणजे खोटं बोलला. जाऊ पुढे. याच्यात काय डाऊट? इथपर्यंत समजलंय का? नक्की. पीएच इक्वल टू 7 + ½ pKa मायनस. नक्की. आता मला समजा हे पीएच बदलायचं. कोणता बफर आहे बरं? हा नॉर्मल बफर. कोणता बफर सोल्युशन आहे हे? मला काय करायचं आता? याचा पीएच चेंज करायचा. मला काय करायचं? याचा पीएच. फर्स्ट कंडिशन मी करतो, डायल्युशन करतो. काय करतो मी? याचं पीएच चेंज करायचे 3 मार्ग. एक तर आपण काय करू शकतो? याचं डायल्युशन. सेकंड, त्याच्यामध्ये काय टाका? ऍसिड. किंवा काय करा त्याच्यामध्ये? कोणामध्ये टाकायचं? वीक ऍसिड आणि. पण वीक ऍसिड वीक बेस पाहिजे ना तुम्हाला. एखादं वीक ऍसिड सांगा. CH3COOH. आणि वीक बेस सांगा. वाटलं मला. आणि दोघांचं काय घ्यायचंय तुम्हाला? सॉल्ट. दोघांचा सॉल्ट इथे घेतो मी. CH3COO- NH4+. हा सॉल्ट वॉटर मध्ये ऍड केलं, काय तयार झालं तुमच्याकडे? CH3COO- Na+. काय डाऊट? इथपर्यंत कळलंय का? सर 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 होत असतं आयुष्य. छोट्या छोट्या चुका. NH4+. काय डाऊट? बोला. आता मी ह्याच्यावर डायल्युशन केलं. काय केलं ह्याच्यात मी? डायल्युशन केलं म्हणजे काय ऍड केलं मी? वॉटर ऍड केलं. काय ऍड केलं मी? चला, केलं वॉटर ऍड. आता मी पीएच चा फॉर्म्युला वापरला. पीएच इक्वल टू काय तुमचा? ऑन डायल्युशन. काय केलं आपण? बोला, पीएच चा फॉर्म्युला काय तुमचा? 1/2 इन ब्रॅकेट. हा कोणाचा आहे? वीक ऍसिडचा. हा कोणाचा आहे? हा तर नंबर आहे. हा पण नंबर आहे. इथं वॉटरचा कुठे संबंध आहे का? म्हणजे मी किती डायल्यूट केलं तरी पीएच वरती काय परिणाम होईल का? फॉर्म्युलावर तर कुठं वॉटर दिसतंय का आपल्याला? नाही. मग डायल्युशन केलं, पाणी ओतलं तर पीएच बदलेल का? म्हणजे आहे तोच पीएच राहील. म्हणजे आहे का बफर सोल्युशन? कळतंय? बफर सोल्युशन कोणा म्हणायचं? जो काय करतो? पीएच मेंटेन ठेवतो. काय करतो? पीएच मेंटेन ठेवतो. ओके. ऑन डायल्युशन, concentration of weak acid and weak base remains same, remains constant. Therefore pH आहे तोच आला. समजलं का? आता काय केलं पहा, मी ह्याच्यामध्ये ऍसिड टाकलं. काय टाकले मी याच्यामध्ये? काय टाकले मी याच्यामध्ये? सोल्युशन मध्ये काय तुमच्याकडे? CH3COO- आणि NH4. मी काय केलं ह्याच्यामध्ये आता?
ऍसिड. ऍसिड टाकलं म्हणजे काय केलं मी? H प्लस टाकले. ऍसिड टाकलं म्हणजे काय केलं मी? जर मी H प्लस टाकले, काय टाकलं मी? तर हा CH3COO मायनस काय करेल? त्या H प्लस ला स्वतःकडे ओढून घेईल आणि पुन्हा काय तयार करेल तुमचा? म्हणजे ऑलरेडी तो आहे ना सोल्युशन मध्ये. कळलं का? म्हणजे H प्लस ने काय पीएच वाढला का? नाही. जेवढा H प्लस आला सगळा यांनी काय केला? खाऊन टाकला. बरोबर का? कुणी न्यूट्रलाइज केला? NiN नी. जर सगळे H प्लस गेले म्हणजे पीएच करायला परत. मग ऍसिडचा काय परिणाम झाला का? चला आता मी बेस ऍड करतो. काय ऍड केलं मी आता? बेस ऍड केला म्हणजे काय ऍड केलं? NH4 प्लस काय करेल? सगळे बेस तो काय करेल? OH मायनस न्यूट्रलाइज खाऊन टाक. ठीक आहे. NH4 काय करेल? सगळ्या OH मायनस ला खाऊन टाकेल. बरोबर. मग सगळे OH मायनस संपले तर पीएच मध्ये बदल येईल का? पीएच आहे तोच राहील. बरोबर का? म्हणजे काही परिणाम झाला का? डायल्युशन करा, परिणाम नाही. ऍसिड ऍड करा, परिणाम नाही. बेस ऍड करा, काहीच होईना. म्हणजे काय सोल्युशन? बफर सोल्युशन. कसं आहे सोल्युशन? नॉर्मल बफर सोल्युशन. पहा, काय डाऊट? लगेच डिलीट करा. आता तुम्हाला एक्सप्लेन केलं तेच बफर ऍक्शन होतं. बोला काय झालं बफर ऍक्शन मध्ये? सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस पीएच होता. पहिल्यांदा काय केलं आपण? डायल्युशन केलं. काय केलं आपण पहिल्यांदा? बोला. डायल्युशन केल्यावर काय झालं? पीएच डज नॉट चेंजेस ऑन डायल्युशन. ऍज का बरं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ weak acid and weak base is constant. Is constant. काय डाऊट? सेकंड काय ऍड केलं आपण आता? ऑन addition of acid H plus ions released. However, no change in the pH as it is neutralized by OH minus ions produced by hydrolysis. NH4OH चा हायड्रोलिसिस झाले ना, त्याच्यातून काहीतरी OH मायनस प्रोड्यूस झाले असतील. ते OH मायनस काय करतील? याला सगळ्याला H प्लस ला सगळ्या काढून टाकतील. बरोबर का? बाय हायड्रोलिसिस ऑफ इथे लिहितो CH3COOH and NH4OH. कळलं का? कळलं का? हे झालं ऍडिशन ऑफ ऍसिड. नेक्स्ट काय आपल्याकडे? ऍडिशन ऑफ बेस. ऑन राहिला ना. ऑन ऍडिशन ऑफ बेस OH minus is released. No change in pH is seen as it neutralized by produced by hydrolysis of बोला produced by hydrolysis of CH3COOH and NH4OH. हे काय होतं तुमचं? नॉर्मल बफर. काय होतं तुमचा हा? नॉर्मल बफर. कोण होता हा तुमचा? बरोबर ना. नॉर्मल बफर मध्ये बेस ऍड केला. हुशार. इथे काय केलं? ऍसिड ऍड केलं. वरती काय ऍड केलं? डायल्युशन केलं. त्याचं काय केलं आपण? त्याचं एवढा अभ्यास नका करू. पानं खाता का वैशी? हा काय आपल्याकडे आता? ऍसिडिक बफर कशाचा बनतो बरं? वीक ऍसिड, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड. थांबा. सॉल्ट ऑफ वीक ऍसिड प्लस काय असेल तुमचा? स्ट्रॉंग बेस. काय असेल तुमचा? सांगा एखादं वीक ऍसिड. CH3. त्याचं सॉल्ट. सॉल्ट ऑफ वीक ऍसिड CH3COO मायनस Na प्लस. स्ट्रॉंग बेस NaOH. कळतंय का? हे दोघे एकत्र आले आणि मग त्यांनी हा तयार केला.
हा Na+ कुठून आला? इथून आला. कळलं का? कळलंय का? आता पहा, CH3COOH प्लस CH3COO मायनस, यालाच कॉम्बिनेशन मध्ये आपण काय म्हणतो? कॉन्जुगेट बेस ऑफ वीक ऍसिड. आणि कॉन्जुगेट बेस, एक कॉन्जुगेट ऍसिड आणि बेस कशाने डिफर करतात? एका H+. पाय इथं H+, इथं H नाही. समजे क्या? समजे क्या? कळाले का? जाऊ का पुढे? इथे आपल्याला पेअर दिल्यात, ऍसिड बेस पेअर्स वेगवेगळ्या ऍसिडिक बफरचे सोल्युशन. पाहिला तर तुम्हाला माहिती आहे CH3CO मायनस आणि आहे काय H+ चा डिफरन्स. पहा इथं 2 H आहेत, इथं काय थांबे, इथं H पण आहे, HCOO मायनस H+. ठीक आहे, खाली पहा. हा कुक कुक, अभ्यास नाही केल्यावर तेच करायची वेळ येईल बाळा. कळलं का? कुकच करत बस मग आयुष्यभर दुसऱ्यासाठी. बोलायला नका लावत जाऊ, आपलं कॅमेरा चालू आहे, उगाच असं आवरत नाही मला कधी कधी. बोला खाली. आणि बाबर इथे किती H होते? इथे किती H आहे? ओ सर, हा H छोटा, NaHS मायनस प्लस Na2S. सर इथं हा बेस म्हणून होता, इथं तुम्ही त्याला डायरेक्ट वीक ऍसिड केलं. पॉइंट आहे. पण अजून एक पॉइंट मी तुम्हाला मागे सांगितलं होता, हा वीक ऍसिड आणि कॉन्जुगेट बेस ऑफ वीक ऍसिड कशाने डिफर करतात? पहा बरं, इथे एक H, इथं H नाहीये, होतोय का डिफर? म्हणजे हे बरोबर आहे. ठीक आहे, मग पहा H2S काय झालं? किती H+ देऊ शकतो H2S? 2 देऊ शकतो. म्हणजे किती ऍसिड बेसच्या पेअर बनतील त्याच्यापासून? 2 पेअर बनू शकतात. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर किती बनू शकतात त्याच्यापासून? 2. कळतंय का? कळतंय का? H2SO4 पासून किती पेअर बनतील? 2. नाही बनणार. अरे नाही बनणार. वीक ऍसिड आणि वीक बेस पाहिजे ना. H2SO4 काय? मग ती इथं लिहिता येईल का? मग लिहिलंय का इथं? सगळे काय वीक ऍसिडच आहेत ना. कळलंय का? हा कोण आहे तुमचा? वीक ऍसिड. आणि हा कोण आहे तुमचा? सॉल्ट ऑफ वीक ऍसिड. सॉल्ट ऑफ, यालाच काय म्हणतो बरं आपण? सोप म्हणतो का? पण हा आर मोठा पाहिजे, मग त्याला आपण सोप म्हणतो. ठीक आहे. ऍसिडिक बफर, number of buffer solution made by a is equal to the basicity of weak acid. Basicity म्हणजे काय? नंबर ऑफ H+ given by it. नाही म्हणा, ऍसिड मध्ये बेसिसिटी किधर से आई? शिकलाय तुम्ही. ठीक आहे, नेक्स्ट पा. डिफरन्स बिटवीन वीक ऍसिड अँड इज कॉन्जुगेट बेस इज ऑफ, कशाने डिफर करतात ते? एका H+ आयनने डिफर करतात. कशाने डिफर करतात? कशाने डिफर करतात? काय डाऊट? आता काय पाहिजे आपल्याला? पीएच ऑफ ऍसिडिक बफर. ऍसिडिक बफर कशाचा बनतो? वीक ऍसिड, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड. आणि पहा मग इथे वीक ऍसिड ते जर पाण्यामध्ये टाकलं, काय तयार होईल तुमच्याकडे? CH3COO प्लस CH3COO मायनस प्लस. बरोबर आहे का? बरोबर आहे का? आणि अजून काय आपल्याकडे त्याचं? हा झाला वीक ऍसिड आणि सॉल्ट ऑफ वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस. शिवाय यालाच एकत्रित काय म्हणू आपण? कॉन्जुगेट बेस ऑफ वीक ऍसिड. घेतलाय का खाली? पहा बरं. हा पहिला, हा दुसरा, फर्स्ट, सेकंड आहे का? आहे का? सोल्युशन मध्ये काय तुमच्याकडे? CH3COO मायनस H+ Na+.
काही डाऊट? समजलेलं आहे का? दोघांमध्ये कॉमन काय? दोघांमध्ये जर हा कॉमन असेल तर CH3CO मायनस टोटल कशाचे इक्वल येणार? का बरं? पहा, मला समजा कॉन्सन्ट्रेशन काढायचंय COO मायनस टोटलचं, तर काय येईल ते? CH3COO मायनस कोणापासून? वीक ऍसिड पासून प्लस CH3COO मायनस कोणापासून? सॉल्ट पासून. बरोबर का? ओ हा सॉल्ट, हा काय तुमचा सॉल्ट, हा काय तुमचा वीक ऍसिड. पण कॉमन आहे, जर हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट याचं कम्प्लीट डिसोसिएशन झालं, याची क्वांटिटी वाढली, याची जर क्वांटिटी वाढली, इक्विलिब्रियम तुमचा लेफ्टला शिफ्ट होईल. जर इक्विलिब्रियम लेफ्टला शिफ्ट झाला तर याचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल? कमी होईल, आणि त्याच्यापासून ऍसिटिक ऍसिड तुमचं जे काही वीक ऍसिड आहे ते पुन्हा तयार होईल. ते काय होईल? पुन्हा तयार होईल. काय डाऊट? समजते? म्हणून बट CH3COO मायनस कोणाचे? वीक ऍसिडचे आर व्हेरी व्हेरी लेस दॅन मायनस सॉल्ट. कळलं का? आणि म्हणून हा फॉर्म्युला आला. येस, यू सी इट. काय डाऊट? कसं आलंय? समजलंय का? नेक्स्ट, आता हे काय? त्या वीक ऍसिड साठी मी Ka ची व्हॅल्यू लिहू शकतो का? Ka ची व्हॅल्यू लिहू शकतो? बोला. कॉन्सन्ट्रेशन ऑफ आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय डाऊट? थांबा जरा. काय डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का? आता हे CH3COO हे जे आहेत वरचे, हे कोणाचे आहेत? वीक ऍसिडचे खूप कमी आहे, म्हणून कोणाचे घ्यायचे? कशाचे घेणार तुम्ही? थांबा एक मिनिट, थोडं मी आपण नाजूक लिहूयात. हा, तुला दिसतंय ना? बाद झालं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ याचं दिलंय का रे? पण याचं कॉन्स्टंट आहे. हा जरी तयार झाला तरी परत काय होतं? रिव्हर्स गेला ना. म्हणजे सुरुवातीला जेवढं होतं इनिशियली तेवढंच काय असणार आहे? म्हणजे दॅट इज इनिशियल. काय डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का? नक्की का? ठीक आहे. आता पहा, मी काय करतो, काय करू, हा H प्लस इथंच ठेवतो, बाकीच्या टर्म सगळ्या इकडे शिफ्ट करतो. चल, हा इथे डिवाइड इकडे आला तर पहा, H प्लस इज इक्वल टू Ka अपॉन CH3 सॉल्ट. काय डाऊट? काय डाऊट? मल्टिप्लाइंग बाय मायनस लॉग टू द बेस 10 ऑन बोथ साइड. कशाने मल्टिप्लाय केलं मी? कशाने मल्टिप्लाय केलं मी? मायनस लॉग टू दी बेस 10. पहा, मायनस लॉग टू दी बेस 10 H प्लस इज इक्वल टू मायनस लॉग टू दी बेस 10 Ka इंटू मायनस लॉग टू दी बेस 10 कोणता? इनिशियल अपॉन हा सगळ्याचा लॉग. ठीक आहे, लॉग ब्रॅकेटच्या बाहेरच ठेवला.
इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काही डाऊट? एक मिनिट थांबा. पहा, मायनस लॉग टू दी बेस 10 एच प्लस काय असेल तुमचा? पीएच इज इक्वल टू पी के ए मायनस लॉग टू दी बेस 10 के ए म्हणजे काय असतो तुमचा? पी के ए मायनस काय लॉग टू दी बेस 10. मी याला प्लस करतो. पहा, प्लस लॉग टू दी बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ मायनस कोणते? सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ. उलट केलं. काय केलं मी? उलटी नाही, उलट केलं. काय केलं मी? उलट काय केलं? मायनस होतं प्लस केलंय. बरोबर, मल्टिप्लाय होते इथे आणि निगेटिव्ह लॉग होता म्हणून इथे मायनस चालतं. काय डाऊट? सर एकदम लिहा, इथं गडबड नका करू. ठीक आहे. टेकिंग negative log to the base 10 on both sides. काय डाऊट? समजलंय का? म्हणजे पीएच चा फॉर्म्युला काय आला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक ऍसिड. कॉन्सन्ट्रेशन ऑफ म्हणजे पहा, फायनली पीएच ऑफ ऍसिडिक बफर, पीएच ऑफ हे सगळं ऍसिडिक बफरचा पीएच आहे ना हा, इज इक्वल टू काय आला? पीएच इज इक्वल टू पी के ए प्लस लॉग टू दी बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक ऍसिड. शॉर्टकट मध्ये लिहिलं. काय डाऊट? कसं आले पीएच कळले का? नक्की का? अहो खुश का तुम्ही? नाही आर्यन नाहीये? नसू दे. चालायचंच, आपण सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत. इथपर्यंत काय डाऊट? कळलंय का? नेक्स्ट काय आपल्याकडे? हेंडरसन हेसलबॅच इक्वेशन. जेवढं मोठं नाव आहे तेवढं मोठं हे नाहीये. त्याच एक फॉर्म्युला आहे, तेवढा फक्त लक्षात ठेवा. लिहिला तुम्हाला कळेल तो कुठून आला. पीएच इज इक्वल टू पी के ए प्लस log to the base 10 concentration of salt upon concentration of weak acid. कुठून आला? इथून. यालाच दुसरं नाव काय? हेसलबॅच इक्वेशन. काय डाऊट? समजलंय का? कोणाला म्हणायचे कळलंय का? नक्की? काय एक्सप्लेन करू हे कसं आले? नको करू? नको करू? काय डाऊट? जाऊ का पुढे? आता काय पाहिजे आपल्याला? बेसिक बफर. काय पाहिजे आपल्याला आता? तिकडे काय होतं? वीक ऍसिड. इकडे काय असणार? तिकडे काय होतं? सॉल्ट ऑफ वीक ऍसिड. इथे काय? सॉल्ट ऑफ. तिकडे स्ट्रॉंग ऍसिड घेतला होता. इथे कोण? तिकडे स्ट्रॉंग बेस घेतला होता. इथे काय घेतला? यालाच एकत्रित काय म्हणू शकता तुम्ही? कॉन्जुगेट. हा, कॉन्जुगेट ऍसिड ऑफ वीक बेस. कॉन्जुगेट ऍसिड ऑफ. काय डाऊट? इथे घेतलाय पा. पहिले एक्झाम्पल दिले, दुसरे एक्झाम्पल दिले. NH4OH प्लस NH4 प्लस. हे दोघं एकमेकांपासून कशाने डिफर करतात? ते एका OH मायनस ने. म्हणजे कॉन्जुगेट बेस, कॉन्जुगेट ऍसिड त्याच्या कॉन्जुगेट बेस पासून कसा डिफर करतो? एका OH मायनस ने. कशाने डिफर करतो? एका. तिकडे कशाने डिफर करतो? एका. इकडे कशाने डिफर करतो? एका OH मायनस. काय डाऊट? पहा बरं, इथे एक OH मायनस, इकडे नाही. इथे एक OH मायनस, इकडे तो नाहीये. प्लस मायनस. काय डाऊट? समजलेलं आहे का? 100%. जायचं का पुढे? नाही? जावं घरी. नेक्स्ट काय आपल्याकडे? पीएच ऑफ बेसिक बफर ना.
होतं, आयुष्य आहे, चालायचंच, चुका होतात, चुका सुधारून पुढे जायचं असतं. बरोबर आहे का नाही? इथे आपण आपली चूक पुसून टाकली. आयुष्यात असं करता आलं असतं तर किती भारी. बोला, पीएच ऑफ बेसिक बफर. कोणाचा पीएच बघतो आता आपण? पहा, बेसिक बफर मध्ये कोण असतो? सॉल्ट ऑफ वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड. वरचं कॉपी पेस्ट केलं मग त्याच्यामध्ये एडिट करत होतो, ते एडिट करायचं राहून गेलं. पहिलं पहा, कोण आहे तुमच्याकडे? वीक बेस. ओक, वीक बेस आहे का? NH4OH. कसा डिसोसिएट होईल? NH4 प्लस प्लस अजून कोण असतो तुमच्याकडे? सॉल्ट ऑफ प्लस स्ट्रॉंग ऍसिड. बरोबर. आता सॉल्ट ऑफ वीक बेस NH4 प्लस, ठीक आहे, OH मायनस, थांबे, NH4 प्लस हे झालं त्याचं सॉल्ट आणि स्ट्रॉंग ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिड HCl तयार काय होईल? NH4 प्लस Cl मायनस. आलं का? हे कॉम्बिनेशन आपण इथे घेतलं खाली. कळलंय? कुठून आलंय कळलंय का ते? अहो लक्षात आलंय का? डिसोसिएट झालं काय होईल? NH4 प्लस आणि काय डाऊट? आता NH4 टोटल इक्वल टू NH4 प्लस ऑफ सॉल्ट. हे कसं आले सांगायची गरज आहे का? नक्की. NH4 टोटल कशाचे इक्वल असणार? NH4 टोटल ऑफ वीक बेस, NH4 टोटल ऑफ सॉल्ट ऑफ वीक बेस. पण सॉल्ट ऑफ वीक बेस मधले NH4 प्लस काय खूप जास्त. NH4 प्लस कोणते बरं? टोटल इज इक्वल टू कशाचे इक्वल आहे? NH4 प्लस ऑफ सॉल्ट प्लस NH4 प्लस ऑफ वीक बेस. बट इक्विलिब्रियम तुमचं शिफ्ट होईल, हे मागे जातील, यांची क्वांटिटी कमी होईल, याची क्वांटिटी जास्त. बट NH4 प्लस ऑफ सॉल्ट आर greater than NH4 सर NH4 प्लस ऑफ वीक बेस. इकडे बघा. therefore NH4 प्लस टोटल कोणते? टोटल इज इक्वल टू, बोला, NH4 प्लस ऑफ, आणि हीच लाईन मी उचलली नाही तर ठेवली, कॉपी पेस्ट नाहीये. काय डाऊट? समजलंय? नक्की. नेक्स्ट. आता पहा, हा वीक बेस आहे, त्यासाठी आपण केबी लिहू शकतो 100%. कोणासाठी लिहितो आपण केबी? NH4OH साठी. बोला काय येईल? कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4 प्लस OH मायनस अपॉन NH4OH. कोणते? इनिशियल. बरोबर ना? आता इनिशियल कसं आलं पाहिलं आपण मगाशी. बरोबर. आता पहा, इथं मी OH मायनस ठेवतो, बाकी सगळ्या टर्म शिफ्ट करतो. डायरेक्ट लिहू का? नेगेटिव्ह ऑफ लॉग टू द बेस 10. नको सर, पोर आज म्हणतात कळतंय, उद्या म्हणतील नाही कळणार. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इक्वल टू KB इंटू, बोला, NH4OH कोणते? इनिशियल अपॉन NH4 प्लस कोणते? सॉल्ट. काय डाऊट? टेकिंग नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑन बोथ साइड्स. बोथ साइडला घ्या, मग काय येईल तुमचं? नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 OH मायनस इज इक्वल टू नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 KB, बोला, मायनस लॉग टू द बेस 10 कोणते? अपॉन कोणते?
सॉल्ट. बोला काय येईल हा? PKB प्लस log to the base 10 NH4 plus of salt upon NH4OH इनिशियल. काय डाऊट? आणि pH इक्वल टू काय येईल तुमचा मग? काय डाऊट? काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? हेंडरसन हेसल बॅच इक्वेशन. बोला काय असेल? थांब ना लय ओव्हर ऍक्टिंग करता राव तुम्ही. PKB प्लस log to the base 10 concentration of कोणता? सॉल्ट मधला बरोबर. अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीकनेस. काय डाऊट? तिकडे सुद्धा कॉमन आयन लिहून घ्या, जमेल ना? नक्की. पुढे लिहायचं कॉमन आयन इथं बरोबर. कॉन्सन्ट्रेशन सॉल्टचं म्हणजेच कोणाचं इथे? कोणाचा? सॉल्टचा. इथे कोणाचा? इथे पण लिहितो, परत गडबड नको. आले? बस आले का? नको ते वाढीव नको बोलत बसू. येत असेल तर ये मग. जमते तुला? याच्यावरनं pH कसा काढायचा? गरज नाही एवढं सगळं शिकवायचं, ठीक आहे. एखादा प्रश्न आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे? इफेक्ट ऑन pH बाय. आता काय करतोय आपण? डायल्यूट करतोय. मला सांगा डायल्युशन केल्याने pH बदलेल का? डायल्युशन केल्याने pH बदलेल. कॉन्सन्ट्रेशन घेतो ना आपण, सॉल्टचं घेतोय आणि वीक ऍसिडचं, त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन वरती फरक पडत. वॉटर किती ऍड केलं कॉन्सन्ट्रेशनची काही घेणं देणं नाही आपल्याला एवढं, ठीक आहे. त्याच्यामुळे pH तुमचा चेंज होणार. काय डाऊट? एकच मिनिट. ठीक आहे, कळलंय का? लिहायची गरज आहे का? लिहू? लिहाल का? ऍसिडिक बफर साठी. कोणासाठी? बोला ऍसिडिक बफर कशाने बनतं? वीक ऍसिड बरोबर का? आणि सॉल्ट ऑफ वीक ऍसिड. याचं सॉल्ट बोला. बोला CH3COO. ओके. आता पहा, हे जे सोल्युशन आहे या सोल्युशनची इनिशियल मोलॅरिटी काय असेल? M1. इनिशियल व्हॉल्यूम काय असेल? V1. आता तुम्ही डायल्युशन केलं म्हणजे व्हॉल्यूम काय होईल? चेंज होईल. व्हॉल्यूम काय होईल तुमचं? V2. आणि मोलॅरिटी काय होईल? समजलंय का? जरी मोलॅरिटी चेंज झाली, फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, त्याचे आयन्स काय झाले? वाढले, तरी काय होतात? यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय, इक्विलिब्रियम तुमचा लेफ्टला शिफ्ट होईल, परत काय तयार होईल? तुमचं ऍसिटिक ऍसिड. कळाले? त्यामुळे डायल्युशन जरी झालं, ओके, हे ऑलरेडी सगळे डिसोसिएट झाले. डायल्युशन केलं तर पॉसिबिलिटी काय की याचे आयन्स थोडेसे डिसोसिएट होतील, क्वांटिटी वाढेल, परत कुठे शिफ्ट होईल? इकडे शिफ्ट होईल. ओके, म्हणजे मोलॅरिटी काय होईल? परत तुमची सेम येईल. कळलंय का? म्हणजे टोटल M2 जर तुम्ही काढायचं असेल तर कसं काढणार तुम्ही? M1 V1 अपॉन V2. काय डाऊट? समजलंय का? हे कुठं पाहिले? काढा, पॉइंट काढा. M1 V1 इक्वल टू M2 V2 कुठं झाले सांगा बरं पटकन. पाहिले का आपण? हे pH ऑफ डायल्युटेड बेस बरोबर. ठीक आहे, डायल्युशन मध्येच पाहिले ना. नेक्स्ट, इफेक्ट ऑन pH बाय ऍडिशन ऑफ ऍसिड ऑर बेस. कोणासाठी पाहिजे? फॉर
इथे बफर ऍक्शन पाहतोय आपण. बफर ऍक्शन कोणासाठी? फॉर ऍसिडिक बफर. बफर ऍक्शन फॉर ऍसिडिक बफर. ऍसिडिक बफर कसा बनतो? वीक ऍसिड, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस, बरोबर ना? किंवा कॉन्जुगेट बेस त्याचा. काय डाऊट? त्याचा काय घेतलाय आपण? कॉन्जुगेट बेस घेतलाय. याच्यात काय डाऊट? आता काय केलं बघा, इफ वी ऍड ऍसिड इन द बफर सोल्युशन. काय ऍड केलं आपण? ऍसिड ऍड केलं म्हणजे काय ऍड केलं तुम्ही? H प्लस ऍड केल्यावरती पीएच काय व्हायला पाहिजे? कमी झाला पाहिजे. पीएच काय व्हायला पाहिजे? कमी झाला पाहिजे. पीएच काय व्हायला पाहिजे? अहो पीएच काय व्हायला पाहिजे? नक्की. पण जर H प्लस वाढले तर इक्विलिब्रियम स्वतःला काय, रिॲक्शन स्वतःला असं शिफ्ट करेल की इक्विलिब्रियम तुमचा परत मेंटेन होईल, बरोबर? याचं कॉन्सन्ट्रेशन वाढले त्याच्यामुळे इक्विलिब्रियम तुमचं लेफ्टला जाईल, आणि लेफ्टला गेलं की परत सगळे जे एक्स्ट्राचे H प्लस आहे त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? ऍसिटिक ऍसिड. जर H प्लस संपतात तर पीएच काय व्हायला पाहिजे ना? आता वाढायला पाहिजे. आधी काय झाला? H प्लस तुम्ही ऍसिड तुम्ही ऍड केलं, कमी झाला. इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी सगळे H प्लस कन्झ्युम झाले. मगाशी पीएच कमी झालता, आता काय झाला? परत तो वाढला. मगाशी इथं होता, कमी झाला, आता परत त्याच लेवलला आला. म्हणजे नेट चेंज काय झाला तुमचा? नेट चेंज झालेला नाहीये काहीच. तेच दिले पहा. द H प्लस ऍडेड पुश द इक्विलिब्रियम ऑफ फर्स्ट रिएक्शन इन द बॅकवर्ड डायरेक्शन. इक्विलिब्रियम तुमचं मागे शिफ्ट होतं, ठीक आहे. अँड द पीएच शुड इनक्रीज. वरती काय झाला? पीएच डिक्रीज झाला. दस द नेट चेंज इन पीएच इज व्हेरी स्मॉल. म्हणजे अप्रॉक्स चेंज होत नाही. कळतंय का? कसं आले? समजलंय का? याच्यात काय डाऊट? नेक्स्ट काय तुमच्याकडे? बाय ऍडिशन ऑफ बेस. बाय ऍडिंग बेस. आता कोणाला ऍड केलं तुम्ही? बेसला ऍड केले. म्हणजे कोणाला ऍड केले तुम्ही? आता OH ऍड केला तो OH काय करेल? ह्या H प्लस सोबत रिॲक्ट करेल आणि काय तयार करेल तुमच्याकडे? H2. म्हणजे H प्लस ची क्वांटिटी काय झाली? कमी झाली. H प्लस ची क्वांटिटी कमी झाली म्हणजे पीएच काय होईल? आता आधी इथं होता, आता H प्लस कमी झाले म्हणजे ऍसिडिक कंडिशन कमी झाली म्हणजे पीएच काय होणार? आता वाढणार, बरोबर? जर H प्लस ची क्वांटिटी कमी झाली तर ह्याचं डिसोसिएशन काय होईल? वाढेल. कारण इक्विलिब्रियम मेंटेन करायचं ना रिॲक्शनला. रिॲक्शन जाते इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम तुमचा राईटला शिफ्ट होईल आणि H प्लस जे काही कंझ्युम झाले होते ते पुन्हा जनरेट व्हायला लागतील. आणि H प्लस जनरेट व्हायला लागले की पीएच तुमचा मगाशी जो वाढला होता तो काय होईल? आता कमी होईल आणि मेंटेन राहील. राहिला का पीएच कॉन्स्टंट? आहे का ऍसिडिक बफर सोल्युशन? आहे बफर सोल्युशन. अहो कळतंय का? ऍसिडिक पीएच होता तो वाढत होता, बेसिक कडे जात होता, पण परत काय केलं त्याला आपण? न्यूट्रलाइज. ठीक आहे. OH minus increases, H plus decreases, as a result pH increase. Equilibrium shifts towards forward reaction. म्हणजे इकडे फॉरवर्ड रिएक्शन शिफ्ट होतं as H plus react with OH minus and pH should decrease. आता pH डिक्रीज होतो, नेट चेंज काय होतो? व्हेरी स्मॉल. सॉरी, नेट चेंज खूप स्मॉल आहे त्याचा, आणि त्या ऍट द एंड तुमचा पीएच आहे तोच राहतो. कळलंय का? बेस ऍड केलं काही परिणाम नाही, ऍसिड ऍड केलं काहीच नाही, बरोबर? H प्लस जेवढे होते तेवढेच राहिले, पीएच तुमचा ऍसिडिकच राहिला. काय डाऊट? सोडवाल का घरी? अहो सोडवाल का? विच ऑफ द फॉलोइंग विल मेक बेसिक बफर. बेसिक बफर बनवण्यासाठी गोष्टी काय लागतात? हिंट देतो फक्त, तुम्ही सोडवा. वीक बेस, सॉल्ट ऑफ प्लस, बघा कोणता बनवेल. पा इथे काय घेतलाय? HCl आणि NaOH, बरोबर का? हा किती घेतलाय? 100. हा किती घेतलाय? म्हणजे ऍसिड पण 100, बेस पण 100, न्यूट्रल होईल. पीएच काय असेल? 7. आपल्याला पीएच काय पाहिजे? मोर दॅन 7. खाली बोला. हा 50 घेतलाय, हा 25 घेतलाय, जमेल का तुम्हाला? वीक इथे काय घेतलाय? वीक ऍसिड घेतलाय, मग असेल का? खाली या. इथं पण कोण घेतलाय? जमेल का? खाली या बरं. HCl स्ट्रॉंग ऍसिड, वीक बेस. सर असं नाही, तुम्ही म्हणले हिंट देतो सोडून टाकलं, सोपं होतं, मग काय करायचं आता? जमेल?
सेम, काहीच फरक नाही. A buffer solution is prepared. जमेल का? A buffer solution is prepared in which the concentration of NH3 चा concentration दिलाय and concentration of NH4 plus NH4 दिले. If equilibrium constant Kb दिलाय तुम्हाला is equal to what is the pH of solution? log of 2.7 दिलेला आहे ऑलरेडी, म्हणजे 2.7 कुठेतरी येणार. समजलंय? हा, NH3 स्ट्रॉंग ऍसिड, NH4 वीक बेसचा, आलं का? काय डाऊट? आणि Kb दिलाय म्हणजे pH तुमचा ग्रेटर दॅन 7 येईल. सगळेच ऑप्शन ग्रेटर दॅन 7 काढायला लागेल तुम्हाला. ठीक आहे. कॅल्क्युलेट pH आफ्टर मिक्सिंग 60 ग्राम CH3COOH and 82 grams. If pKa of acetic acid is 4.7, काय काढायचं तुम्हाला? pH. जमेल का? फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. कोणत्या टाईपचं बफर सोल्युशन होईल? ऍसिडिक बफर. कोणतं होईल तुमचं? कोणतं होईल तुमचं? ऍसिडिक बफरचा pH काय असतो? pH इक्वल टू नेगेटिव्ह ऑफ pKa. ओके, व्हॅल्यू दिली. सॉरी, pKa. pKa तो नेगेटिव्ह ऑफ pK, तो माझ्या डोक्यात जरा वेगळा चालला. सॉरी, pKa ची व्हॅल्यू किती दिली? इथे pKa प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्टचा आयन आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. कोणता ऍसिड? कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक ऍसिड. वीक ऍसिड किती घेतले तुम्ही? जमल का? व्हॉल्यूम दिलं नाही मग काय घ्या? व्ही घ्या. व्हॉल्यूम किती घ्या? याचं पण व्ही, व्हीला व्ही कॅन्सल होऊन जाईल तुमचं, म्हणजे याचे मोल्स आपण याचे मोल्स घ्यावे लागतील. ठीक आहे. आता याचे मोल्स कसे काढणार? हा 60 हा 82 आहे, डिफरन्स काढून मग तुम्हाला काढावं लागेल. ठीक आहे. डिफरन्स तुमचा वरती येईल, वीक ऍसिडचे 60 चे नंबर ऑफ मोल्स खाली येतील. ठीक आहे. 82 ओके, 1/1 असं काहीतरी येईल. चेक तुम्हीच करा, मी नाही करत. सोपं आहे. जमेल का? आता सगळं दिलंय तुम्हाला, हिंट दिलेली आहे. ठीक आहे. हा ट्राय करा, मस्त आहे हा सम. बफर कॅपॅसिटी. नेक्स्ट काय आपल्याकडे? एखादं बफर सोल्युशन कुठपर्यंत बफर म्हणून ऍक्ट करेल, दॅट इज इट्स बफर. काय असतं बफर कॅपॅसिटी? पहा, बफर कॅपॅसिटी is defined as ratio of number of moles of acid or base added to थांबे, काहीतरी चुकलंय डेफिनेशन. काहीतरी तिथं चुकलेलं आहे, टायपिंग मिस्टेक आहे. टू 1 लिटर, अरे 1 liter added to 1 liter of buffer solution to change its, म्हणजे बफर सोल्युशनचा pH एकाने चेंज करण्यासाठी किती लिटर बफर सोल्युशन घेतले? 1 लिटर बफर सोल्युशनचा pH चेंज करण्यासाठी जेवढं ऍसिड किंवा बेस लागलं त्याला काय म्हणतो आपण? ऍसिड आणि बेसचे किती नंबर ऑफ मोल्स लागले त्याला काय म्हणतो आपण? बफर. इट इज डिनोटेड बाय साइन. काय म्हणतो त्याला? हा, छान. इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ acid or base divided by 1 liter of buffer solution. 1 liter of buffer solution. Simple. केवढं सोपं आहे? केवढं सोपं आहे? पहा, if 4 moles of acid is added to 2 liter of buffer solution,
टू चेंज इट्स पीएच बाय युनिटी. पीएच कितीने चेंज केलाय? फाइंड द बफर कॅपॅसिटी. बफर कॅपॅसिटी इक्वल टू बोला. नाही. पहा किती लिटर मध्ये ऍड केलंय? 2 लिटर मध्ये किती लागले? 4 मोल. तर 1 लिटरला किती मोल लागले? 2 मोल. काय डाऊट? काय डाऊट म्हणजे काय येईल तुमचं? बोला. पीएच किती बदलला? 1 ने. म्हणजे बफर कॅपॅसिटी किती आली? झालं. नेक्स्ट काय? रेंज ऑफ तुमचं बफर सोल्युशन कुठपर्यंत काम करेल, त्याचं स्ट्रेंथ काय किंवा एक्सटेंड काय? काय तुमची रेंज ऑफ ऍसिडिक बफर इक्वल टू anion ऑफ सॉल्ट अपॉन ऍसिड इज इक्वल टू 1/10 टू नीट लिहितो पहा. रेंज ऑफ ऍसिडिक बफर इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ anion, कोणते? सॉल्ट anion अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोणता ऍसिड असेल इथं? वीक ऍसिड असेल. अहो ऍसिडिक बफर आहे ना, मग कोणता ऍसिड असेल? ऍसिडिक बफर म्हणजे कोणता ऍसिड असणार? इज इक्वल टू यांचं कॉन्सन्ट्रेशनचा रेशो किती यायला पाहिजे? एक तर और किती यायला पाहिजे? म्हणजे यांचा रेशो कुठून कुठे चालेल? 1/10 टू 10/1. कळतंय का? म्हणजे पीएच किती होईल? पीएच इक्वल टू पीके प्लस माइनस 1. सर ये किधर से लाए आप? सर ये किधर से लाए आप? ऍसिडिक बफर आहे. ऍसिडिक बफरच्या पीएचचा फॉर्म्युला कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉमन आयन म्हणजे आनायन असतो ना तुमचा, anion ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ. बरोबर. रेशो किती सांगितलं आपल्याला? 1/10 टू. ठीक आहे. आता पहा रेशो किती सांगितलं? एक तर सर घाण दिसतंय. पहा रेशो किती सांगितलं त्यांनी? नाही सर परत. बोला किती सांगितलं? 1/10 टू. मी 1/10 टाकतो. पीएच इक्वल टू पीके नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10. किती? 10/1. लॉग 10 टू द बेस 10 किती असतो? म्हणजे पीएच इक्वल टू पीके प्लस 1. पीके मायनस 1. आता काय डाऊट? कसं आले? कळलंय का? निगेटिव्ह तसं ठेवलं 10⁻1 काय होणार तुमचा? 1 होणार. बरोबर का? आता इकडे पहा किती ठेवला मी रेशो आता? 10⁻1. कुठून आहे? 10/1 टू 1/10 टू. आता आपण काय टाकलं? 10/1. आता काय टाकूयात? 1/10 टाकूयात. चालतंय. पहा पीएच इक्वल टू बोला पीके मायनस लॉग टू दी बेस 10 1/10. 1/10 म्हणजेच काय? 10⁻1. 10⁻1 पुढे काय येईल? पीएच इक्वल टू पीके प्लस 1 ना. मायनसला मायनस जाईल ना बाळा. सिकाना हम नाही 1 तारीख को. हे दोन्ही इक्वेशन मी काय करतो? एकत्रित करतो. काय पहा पीएच इक्वल टू एकतर +1 किंवा हे बघ झालं का? हे काय झाले? रेंज ऑफ बफर सोल्यूशन. रेंज ऑफ बफर ऍक्शन इज मॅक्सिमम ऍट पीएच व्हेन
बफर ऍक्शन मॅक्झिमम कधी असेल हे विचारलं त्यांनी. ज्या वेळेला ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन आणि बेसचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल, सेम असेल. काय असेल, काय असेल, रेंज ऑफ बफर सोल्युशन. रेंज ऑफ बफर सोल्युशन आपण एक जरा चांगल्या उदाहरणाने समजून घेऊ शकतो. काय शिकायचं होतं आपल्याला इथे, रेंज ऑफ बफर सोल्युशन. ऍसिडिक बफर साठी पाहूयात. ऍसिडिक बफर मध्ये कोण असतं रे, हा काय झालं, ठीक आहे. आता पहा थांबा, ऍसिडिक बफर साठी पाहतोय. कोणासाठी पाहतोय, रेंज ऑफ बफर सोल्युशन म्हणजे बफर सोल्युशन मेंटेन म्हणजे पीएच मेंटेन कुठपर्यंत राहील हे आपल्याला पाहायचं. बरोबर का, बरोबर आहे का. ऍसिडिक बफर मध्ये कोण कोण असतं बरं तुमचा, वीक ऍसिड. कोण असतो तुमचा, कोण असतो तुमचा, वीक ऍसिड. आणि बेसिक बफर आणि अजून कोण असतो तुमचा, स्ट्रॉंग बेस. कोण असतो तुमचा, बरोबर का. हा समजा फॉर एक्झाम्पल वीक ऍसिड आहे आणि ही समजा स्ट्रॉंग बेस आहे. ठीक आहे तुमची. हा हा ठेव, नाव ठेव. तू नाही अभ्यास केला, लोक तुला नाव ठेवतील. ठीक आहे. हा काय तुमचा स्ट्रॉंग बेस, सॉरी ही काय तुमची स्ट्रॉंग बेस. हा काय तुमचा वीक ऍसिड. समजा ह्या दोघांना भेटायचे, समजा ह्या दोघांना, ही एका बिल्डिंग मध्ये राहते. हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे, ठीक आहे. लगेच स्वतःला त्याच्यात टाकू नका. ठीक आहे. यांना ह्याला भेटायचंय, कुठे भेटू शकतात की प्रॉब्लेम कमी येईल, पार्किंग मध्ये. काय काय बिल्डिंग मध्ये राहतात. फॉर एक्झाम्पल हे एका बिल्डिंग मध्ये राहतात, हे दुसऱ्या बिल्डिंग मध्ये राहतात. आणि इथे जे आहे, थांब ना जरा, अरे हिंट तर देऊ द्या. इथे जे आहे ना, इथे एक दुकान आहे स्टेशनरीचं. हा तुला कळलं ना काय लिहायचं मला, स्टेशनरी. काय इथे एक शॉप आहे, बस का. दोघांना भेटायचं तर कुठे भेटू शकतात, समजा हे इथं भेटले, ठीक आहे. आणि चुकून इकडून आता काय ऍड केला आपण, बेस ऍड केला. फोन आला, कुठे आलोच 5 मिनिटात, दुकानावर आलोय शॉर्पनर घ्यायला. बरोबर, शॉपवर घ्यायला आलोय, शॉर्पनर घ्यायला. ठीक आहे. ही कंडिशन, एक तर ऍसिडिक बफर मध्ये काय ऍड होईल तुमचा, बेस ऍड होईल. जरी बेसची ऍडिशन झाली तरी काही प्रॉब्लेम न होता आपलं वीक ऍसिड परत जागावर येऊ शकतं. म्हणजे ह्याची रेंज कुठपर्यंत आहे, स्टेशनरी पर्यंत. ही काय झाली, रेंज झाली. त्याची रेंज, तिची रेंज, समजा आपण ऍसिड ऍड केलं म्हणजे कोणाचा फोन आला आता, पप्पांचा फोन आला. इकडे पप्पांचा येतो, इकडे मम्मीचा येतो. बावळट. असं रिअल वाटलं तरी हायपोथेटिकल आहे, ठीक आहे. मनाला लावून नाही घ्यायचं. हे काय म्हणतील, या काय म्हणतील, आलेच इरेजर घ्यायला आलते. म्हणजे याची रेंज कुठपर्यंत आहे, हा
रेंज इथपर्यंत आहे ना. चुकून आता यांच्या मम्मीला आणि यांच्या पप्पांना माहितीये स्टेशनरी पासून घरी यायला 2 मिनिटं लागतात. म्हणजे जर यायला चुकून 10 मिनिटं लागले याचा अर्थ कुछ तो गडबड आहे. जर 10 मिनिटं लागले याचा अर्थ हे याच्या पुढे गेलेले आहेत. बरोबर का? मग ही रेंज मेंटेन राहील का? ही रेंज कुठपर्यंत मेंटेन राहील? जोपर्यंत डिस्टन्स काय सेम आहे ना. इथून डिस्टन्स दोन्हीकडे काय आहे हे जोपर्यंत सेम असेल तोपर्यंत काय राहील तुमचा पीएच मेंटेन राहील. दॅट इज कॉन्सन्ट्रेशन काय झालं पाहिजे इक्वल. समजा इक्वलच्या पुढे गेलं तर पीएच मेंटेन राहील का? म्हणजे रेंज ऑफ बफर सोल्युशन समजलं का? कळलं का? म्हणजे याच्या पुढे जायचं नाही आणि यांनी याच्या पुढे जायचं नाही. इकडं यांनी इकडे जायचं नाही, त्यांनी इकडे जायचं. आले तर मग गडबड. कळणार? समजलंय का? नक्की का? चुकून मम्मी बघायला आली, कळलं? हे तरी ते नाहीत. मम्मी समजा बघायला आली, हे कुठे सापडू शकतात एवढ्या रेंज मध्ये? पुढे गेले असतील तर सापडणार का? मग पीएच मेंटेन राहील का? बरोबर का? मग मेंटेन करायला लागल फटकून किंवा काय असेल ते एक्सेट्रा. समजलंय? झाडूचा वापर करून पीएच मेंटेन करायला लागेल. कळतंय का? याचं तर पीएच मेंटेन करायचं म्हणल्यावर डायरेक्ट दुसऱ्या घरी असं काहीतरी होऊ शकतं. मग काय मधी म्हणजेच काय इकडून कॉन्सन्ट्रेशन आणि याचं कॉन्सन्ट्रेशन काय पाहिजे सेम पाहिजे. दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनायन. जोपर्यंत होत नाही होते तोपर्यंत तुमचा पीएच मेंटेन असणार आहे. कॉन्सन्ट्रेशन मेंटेन म्हणजे पीएच इक्वल टू काय आला प्लस मायनस चालू शकतं. कितीने? फक्त 1 ने. कितीने चालू शकतं? फक्त 1 ने. खाली बोला इथे तुमचा पीओएच येईल बेस इक्वल टू कॅटायन, कारण बेस म्हणून पीओएच. मग आलेल्या पीओएच ला काय करा 14 मधून सबट्रॅक्ट करा. काय मिळेल तुम्हाला? पीएच. काय मिळेल तुम्हाला? पीएच. काय डाऊट? काय डाऊट? रेंज कळलेली आहे का? रेंज कळलेली आहे का? नक्की का? काही डाऊट? समजलं इथपर्यंत? 100% कळाले? नक्की कळाले? चालतंय. इथे आपला आयोनिक इक्विलिब्रियम संपलेला आहे. ठीक आहे. आयोनिक इक्विलिब्रियम चॅप्टर आपला संपलेला आहे. जे काही न्यूमरिकल राहिलेत आपले 2-3 आजचे ते उद्याच्या डाऊट सेशनला तुमचे कव्हर होतील. डाऊट सेशन आहे ना, आज एक डीपीपी येईल तेवढी सोडवायची. नको ना, हे पण करा आणि दुसरे पण करा. थांबा थांबा ना. बोला आयोनिक इक्विलिब्रियम. चालतंय. बाकीचं आपण उद्या पाहूयात. बाय बाय.